रविवार वाया नाही जाणार, सगळी गाणी वाजणार. मग रविवारी व्हिडिओ का नाही आली? मी म्हणलं तुम्हाला मंडळाचं प्ले बटन दाखवायचं आणि तेव्हाच व्हिडिओ बनवायचे, पण ह्या जन्मात तर काय प्ले बटन येणार नाही. त्यामुळे त्यांना म्हणलं की सिल्वर प्ले बटन तुम्हालाच राहू द्या, आम्हाला डायरेक्ट गोल्डन पाठवून द्या. ब्रेकअप झालेले रील स्टार भाग दुसरा. मित्रांनो, एकेकाळी एक इन्फ्लुएन्सर होती, ती भयानक फेमस होती. एवढी फेमस होती की जिथं जाईल तिथं तिला बघायला बिनकामाची पोरं भयानक गर्दी करायची. आणि अशा वेळेस तिला एका ऍव्हरेज लुकिंग पोरावर प्रेम झालं आणि तिचे चाहते त्यांना ट्रोल करायला लागले. चांगल्या झाडावर नेहमी माकडेच चढतात आणि असंच बरंच काही अजून म्हणायला लागले. पण या सगळ्या ट्रोलिंगला फट्यावर मारत तिनं सिद्ध केलं आणि लोकांना सांगितलं, हाच आहे माझ्या आयुष्याचा शिल्पकार, याने मला सपोर्ट केला, यानं मला इथपर्यंत येण्यास साथ दिली, त्यामुळं मी ह्याच्यासोबत लगीन करीन. ह्याच्यासोबत नाही झालं तर मग मी मुंजी बनीन, वडाच्या झाडावर बसीन आणि यांना जाणाऱ्यांना मिश्री मागीन. नाही असं काय नाही, पण त्यानं सगळ्यांना सांगितलं की हाच आहे माझ्या स्वप्नातला राजकुमार. 70 वर्षाच्या म्हातारी सारख्या बड्या बड्या बाता हाणल्या. आणि मग काय, सांभाळ गसरल पाय ग, वय तुझं धोक्यात हाय ग. मग तुमच्या लाडक्या इन्फ्लुएन्सरला दुसरा पोरगा आवडला नाही, पहिला असताना दुसरा पोरगा आवडला. मग या स्वप्नातल्या राजकुमारचा सपोर्ट थोडासा कमी पडायला लागला, तो इरिटेट करायला लागला, त्याच्यामुळे हिचं करिअर धोक्यात आलं. आता तुम्हाला काय सांगायचं, ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय, पण असं तुम्हाला सांगून नाही चालणार. पण तो लय बदलला. आता जर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये बरोबर उत्तर दिलं की ही कोणत्या इन्फ्लुएन्सरची स्टोरी होती, सॉरी ब्रेकअप स्टोरी होती, तर पहिल्या 100 बरोबर उत्तर देणाऱ्यांना मी एक सरप्राईज गिफ्ट गिव्ह अवे मध्ये देणार आहे. गिव्ह अवे इंस्टाग्राम वर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जास्त काय दिसत असेल तर हेच आपले फेवरेट रील स्टार आणि त्यांचे दर्दभरे डायलॉग असलेल्या रील्स. हे सगळं बघून कोणाचं एंटरटेनमेंट होतंय का नाही काय माहिती, पण ज्यांना गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच नाही त्यांना दुसऱ्यांच्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची आठवण यायला लागत असेल हे मात्र नक्की. अच्छी खासी लाइफ चल रही थी, वो इंसान आया, बातें शुरू हुई, मैं अटैच हुआ, उसका पता नहीं मुझे प्यार हुआ, उसका पता नहीं फिर वो चला गया, अब मेरी मेंटल हेल्थ का पता नहीं. कोई ना होता है हाई फाय. ह्यांची ही रील बघितल्यावर मला एक फेमस कविता आठवली. म्हणजे रीलच एवढी डेंजर आहे की मला एकदम फेमस कविता आठवलीच. तुम्हाला मी सांगतो. प्रेम वर लग तुझं, प्रेम वर लग तुझं, आता मन भरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं, गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला, पाखरा आजाद केलं तुला, पाखरा आजाद केलं तुला. नाही, विषय असा आहे की पावसाळी अधिवेशन चालू आहे, बातम्यांचे चॅनल तिकडे व्यस्त आहेत. नाहीतर ह्यांची बातमी मेन स्ट्रीम न्यूज चॅनलला दाखवायला काय हरकत नव्हती. नमस्कार, मी चंकी करतो सगळ्यांना जंकी पंकी. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आत्ताच कलर ट्रेडिंगच्या बादशाह फेमस रील स्टार अनुश्री माने यांनी आत्ताच एक रील पोस्ट करून त्यांच्या ब्रेकअपची कहाणी सांगण्याचा प्रयत्न केला. सॉरी खुलासा केलाय. तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वसामान्य माणसांना पुढे यायला लागेल आणि याच्यात सगळा मोदींचा दोष आहे. लावा ताकद. रोज रात्री तुझा फोटो बघत बसते, माझी चुकी होती का ह्याचा विचार करते, अश्रू न काढता अनुभव घेते, एकदा येऊन बघ की रे बाळा, तुझ्यावर प्रेम करणारी पोरगी किती तडपतीये. रोज रात्री त्याचा फोटो बघत बसण्यापेक्षा शाळेतली 1-2 पुस्तकं बघ, तेवढंच गेलं तर गेलं काहीतरी डोक्यात. अश्रू न काढता कसला अनुभव घेते. पोरी प्रेमात तडपण्यापेक्षा घरच्यांना सांग, घरची देतील लग्न लावून. कोंबडं झाकलं म्हणून तांबडं फुटायचं राहत नाही आणि कमेंट सेक्शन बंद केला म्हणून क्रिटिसाइज व्हायचं राहत नाही. कशी चालली आहे तुमची झंड लाईफ? आय नो रोज एक नव्या प्रॉब्लेमने तुमची लाईफ झंड होत असेल. मेंटल हेल्थची तर अशी पण लागली. ऍटलिस्ट फिजिकल कडे तरी थोडं लक्ष देऊया. प्रोटीन पावडर. राम राम भाई साऱ्याने. झंड युनिव्हर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही काय पण म्हणा, पण सगळ्यांच्या मनात बबडीसाठी थोडीफार सांत्वना असणार नाही. म्हणजे ब्रेकअपच्या रील्स चालू होत्या, लोकांना त्याचा पण प्रॉब्लेम. नंतर बबडीनं नख पालिश लावायचं सुरू केलं, त्याचा पण लोकांना प्रॉब्लेम. नंतर बबडी हिंदू शेरणी बनली, लोकांना त्याचा पण प्रॉब्लेम. 2 वर्षात बबडीनं 4थ्यांदा करिअर चेंज केले, आता बबडी बॉडी बिल्डर झाली. फॉलोअर्स मागच्या 6 महिन्यापासून वाट बघतायत, पण ट्रान्सफॉर्मेशन अजून काय दिसेना झाले. जिम बदल, ट्रेनर बदल, नाहीतर मग ती प्रोटीन बदल, पण फॉलोअर्सला असं काय डिसअपॉइंट करू नको. आठवड्याला ट्रान्सफॉर्मेशन किती होतंय माहित नाही, पण आठवड्यात जिमच्या 2 रील फिक्स येतात. त्या प्रोटीननं बॉडीला काय होईल का नाही माहित नाही, पण जर ब्रेन सेल वाढत असल्या ना तर एखादा डबा मला पण पाठवून दे, मी पण सुरू करतो. एका मुलाला त्याच्या चितेपर्यंत न्यायला 4 जण लागतात आणि तिथे पोहोचवायला एक मुलगी. शरम नाही आहे तुझ्या?
लॉजिक नंतर शोधू, काय गडबड नाही आपल्याला. दोघांचं एक एक प्रायव्हेट जेट आल्याशिवाय हे बंधन नाही करायचं आणि मूव ऑन पण नाही करायचं. काय सांगावं, तुमचं जेट येता येता आमची एखादी स्प्लेंडर तर येईल. आधी ह्यांचे फॉलोअर्स लय इमोशनल होते, हे असल्या रील्स बघितल्या का की त्यांना लय वाईट वाटायचं. आता फॉलोअर्स पण मजा घ्यायला लागले. नाही एखादा माणूस मारायची किती कारण असू शकते ती, पण बाबड्यांना सांगितलंय तर मुलगीच. मी त्या लोकांना कधीच माफ करणार नाही ज्यांनी माझ्या एका चुकीचा फायदा त्यांच्या 1000 चुका लपवण्यासाठी केला. नको करू माफ. तुझ्या माफी देण्याने किंवा तुझ्या माफी न देण्यानं कोणत्या लोकांचं आयुष्य थांबलंय. जसं तुझं चालू आहे तसं सगळ्यांचं चालू आहे. भावा तू रील स्टार आहे, सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश नाही, समज. चणे जेव्हा गुळासोबत असतात तेव्हा ते प्रसाद बनतात आणि जेव्हा दारू सोबत असतात तेव्हा ते चकना बनतात. शेवट काय तर संगत महत्वाची. आता खरं सांगायचं तर चणे गुळासोबत खाताना मी अजून तर कुणाला बघितलं नाही. तुम्ही बघितलं असलं तर तुमचं तुम्हाला माहिती. पण चणे दारू सोबत खाताना बऱ्याच लोकांना बघितलंय. त्याच्यामुळे संगतीपेक्षा जास्त वाईब जुळणं महत्वाचं आहे असं मला वाटतंय. पैशांमागं पाळणारी मुलगी आणि मुलींमागं पाळणारी मुलं ही कधीच एक निष्ठा असू शकत नाही. ये बड़ी अच्छी बात कही आप. मग एकनिष्ठतेची व्याख्या काय मित्रा? एकनाथ शिंदे. पैशा मागे पळणे पोरीची एकनिष्ठा झाली, तसंच पोरींच्या मागे पळणे त्या पोराची एकनिष्ठा झाली. पण ते सगळं जाऊ दे, प्रत्येक वेळेस पोरींच्याच नावानं शिमगा का करायचा? राणी बनण्यासाठी सुंदरतेची नाही मर्यादेची गरज असते. मी पाहिले सुंदर चेहऱ्यांना तमाशामध्ये नाचताना. समजलं? भावात तमाशामध्ये नाचणारे कलाकार असतात आणि त्यांना पण त्यांच्या मर्यादा असतात. तुझ्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत कारण तुला लय मोठा अनुभव आहे, पण असं भावचाळल्यागत काय पण नसतं बोलायचं. 2-4 हेवी शब्द वापरून एखादा डायलॉग मारला की तू झाला मोकळा. कोण राणी होणार आणि कोण तमाशात नाचणारी होणार हे ठरवायला. तुझी ना सुंदरतेची व्याख्या चुकली, त्याच्यामुळे तुझी स्कीम गंडली, बाकी काय नाही. बर मला एक गोष्ट सांगा, जर मुलं अवश्य पुजारी आहेत तर मुलींनी आजपर्यंत कोणत्या हिजड्यावरती का नाही प्रेम केलं? भावा टेक्निकली भारतात लिंग गुणोत्तर किती आहे माहिती आहे का? तुझ्या भावना मी समजू शकतो, तुला लय दुःख आहे, पण रिलेशनशिप मध्ये असलेल्या पोरीचं ब्रेकअप व्हायची वाट बघणारे 2-4 जण तर पेंडिंगला असतात. त्याच्यामुळे पोरींवर अजून एवढे पण वाईट दिवस नाही आले. ती धोका देत राहिली, मी चुका समजून माफ करत राहिली. घाण तर आरसा होता, मी चेहरा साफ करत राहिली. मग ओव्हरऑल तू मूर्खच आहे, त्याच्यामुळे तू हे सगळं डिझर्व करतो. आता अजून किती दिवस तेच सांगणार आहे लोकांना? आता बाद झालं की लोक पण बोर झाली. जसं कोणतंच फुल पाण्याशिवाय वाढू शकत नाही, तसंच कोणताच व्यक्ती धोक्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. आता बाबड्या म्हणतोय म्हणल्यावर खरंच असेल, काय डोक्याला ताण घेण्यात फायदा नाही. आणि ते अजून प्रोटीनचा डब्बा पण आला नाही, उगाच अजून राहिलेला ब्रेन सेल पण जायच्या. तर नेक्स्ट. खरं प्रेम तर तेच असतं ना, ज्यात वयाचा, रंगाचा, रूपाचा विचार न करता नातं जोडलं जातं. सरळ सरळ सांग ना, शुगर डॅडी पाहिजे. जेथून सोडलंय तिथनच पार्ट 3 सुरू होणार. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच पुरेसं आहे. कोणालाही हेड द्यायची गरज नाही, सगळे आपलं काम करतायत, सगळे लोक एंटरटेनमेंट साठी करतायत आणि आपण पण आपलं काम करतोय. व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका, 500 कमेंट करून टाका. मग जर 500 कमेंट झाल्या तर आपण जरा बघूया कलर ट्रेडिंग वाल्यांकडं काय चाललंय त्यांचं. समजतंय ना मला काय म्हणायचं? समज रे ना. सगळी गाणी वाजणार मित्रमंडळ जॉईन करा, चॅनल सबस्क्राइब करून, आणि मंडळाचे सभासद बना. लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे यार. काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा.